महिला चूल आणि मुलीच्या पलीकडे आपण याच्या आधी कधी विचार केला नव्हता. पण आज ह्या क्षेत्रामध्ये काम करत नाहीत. गेली अनेक वर्षे 15 ते 20 वर्षे झाले हे परिश्रम घेत आहेत आणि खऱ्या अर्थानं पद नसताना देखील लोकांच्या पर्यंत पोहोचून येणाऱ्या काळात जिल्हा परिषद सदस्याची कामं काय असावीत हे या ठिकाणी त्यांनी दाखवून दिलं. निश्चितपणे ते या पदासाठी न्याय देतील असा मला विश्वास आहे. आणि नरके साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे दोन्ही उमेदवार नक्कीच मोठ्या फरकाने निवडून येतील. ही इलेक्शन फक्त विकासाच्या मुद्द्यांवरती चालू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये 50% महिलांना संधी आपल्याला शासनाने दिलेली आहे. राजेंद्र दिवशी हे गेले 10 वर्ष संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगल्या रीतीने काम केले. राजेंद्र दिवशी काय आणि प्रियंकाताई काय या नाण्याच्या दोन्ही एकच बाजू आहेत. 100% मागे राहणार. जसा दादांच्या पाठी युवा वर्ग आहे तसाही ताईंच्या पाठी युवा वर्ग राहणार. येणाऱ्या काळात राजेंद्र दिवशी ज्या पद्धतीनं आपल्या मतदारसंघात काम केलं त्याच पद्धतीनं प्रियंकाताई देखील त्याच्यापेक्षा जास्त कामं करतील. कारण दादांनी युवकांसाठी एवढी कामं केलीत की खेळाच्या बाबतीत म्हणा, काहीतरी कोणाला शालेय जीवनात मदत केली आहे. दादांचं काम उत्तम आहे आणि आम्हाला 100% खात्रीशीर वाटते. त्यांचं कार्य असं आहे की लहानापासून थोरापर्यंत ते सर्वांना मान देतात. कारण निवडणुकांच्या पर्यंत आम्ही इथून मागचा जर काळ बघितला तर शारदा वसंत पाटील ह्या गेली अनेक वर्ष शेती, सरांनी सांगितल्याप्रमाणे दूध व्यवसाय आणि त्यांनी गावचं उपसरपंच पद भूषवले. मी ज्योतिबाच्या साक्षीने सांगू इच्छितो की त्यांचा विजय हा नक्की होईल. त्यामुळे त्या जनतेत मिसळून काम करणारे आहेत. ग्रामीण भागातील एक अभ्यासू, सुशिक्षित आणि शेती करणाऱ्या महिला आहेत. आणि चंद्रदीप साहेबांचं जे लोकमत, त्यांचं जे केलेलं काम आहे आणि ते सदैव पाठीवर असल्यामुळं व्यक्ती देखील तितक्याच सक्षम आहे आणि पक्ष देखील तितकाच सर्वसामान्य जनतेला न्याय देणार आहे. हे विकास कामांच्या मुद्द्यांवरतीच ही इलेक्शन चालू आहे, नाही की पैसे आणि स्वार्थ बघून ही इलेक्शन चालू आहे. शिवसेनेकडे बघत असताना शिंदे साहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्रानं स्वीकारलेलं आहे आणि म्हणून आणि नरके साहेबांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष मोठमोठी कामं आमच्या मतदारसंघात झाली. पक्ष देखील सक्षम आहे आणि उमेदवार देखील सक्षम आहेत की ह्यावेळी गुलाल दादांनाच लागणार. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी आता शिगेला पोहोचलेली आहे. त्याचबरोबर प्रचार देखील शिगेला पोहोचलाय, कारण अवघे काही दिवस मतदानासाठी शिल्लक आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही प्रत्येक जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघात जातोय, तेथील नागरिकांशी संवाद साधतोय, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यांच्या परिसराचा, त्यांच्या गावाचा विकास किती झालाय, कसा झालाय आणि येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याकडनं त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे जाणण्यासाठी मी आज पोहोचलोय शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील वाखरे या गावामध्ये. आणि या गावातीलच काही नागरिकांशी मी संवाद साधणार आहे आणि जाणून घेणार आहे त्यांचा नेमका कल कसा आहे, त्यांच्या गावात किती विकास झालाय आणि त्यांच्या नेमक्या या निवडणुकीबद्दल प्रतिक्रिया काय आहेत हे मी जाणून घेणार आहे. दादा नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषद निवडणुका सध्या सुरू आहेत. एकूण बघायला गेलं तर एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं या निवडणुकांबद्दल? कसं आहे, आता ही जिल्हा परिषद, पंचायत समिती इलेक्शन ही मिनी विधानसभा म्हणून ओळखली जाते. बरोबर. जी काही विकास कामं होत आहेत ते ग्रामपंचायतच्या माध्यमातून, हे त्रिस्तरीय जे आपलं प्रशासन आहे त्या माध्यमातून होत आहेत. आणि ही जी इलेक्शन आहे ही खूप महत्वाची आहे, कारण जर आपल्या गावचा, आपल्या भागाचा जर विकास व्हायचा असेल तर ह्या माध्यमातूनच होणार आहे. आणि जो उमेदवार आपण द्यायला पाहिजे निवडून तो सक्षम, शिक्षित आणि सुशिक्षित आणि काम करणारा असायला पाहिजे. त्यासाठी ही इलेक्शन खूप महत्वाची आपल्या पुढील भवितव्यासाठी. नक्कीच अतिशय छान मुद्दा तुम्ही मांडलात. आता बघतोय की आपण अनेक जण या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आपल्याला बघायला मिळत आहे. तर असा कोणता चेहरा आहे की ज्याप्रमाणे आता तुम्ही ते विश्लेषण दिलं की लोकप्रतिनिधी कसा पाहिजे आणि का पाहिजे, तर असा कोण उमेदवार आहे असं दिसतं? आता सध्या तरी प्रियंकाताई ह्या जिल्हा परिषदेच्या मूळ दावेदार आहेत, कारण का त्यांचे पती राजेंद्र दिवशी हे गेले 10 वर्ष संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगल्या रीतीने काम केलंय. बरेच जे वयोवृद्ध लोक असतील त्यांनी त्या योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे. आणि कोट्यावधीची रुपयाची काम आहे किंवा जो मदत ही त्यांच्या माध्यमातून गरीब गरजू लोकांना झालेली आहे. त्याचबरोबर दुसऱ्या आमच्या पंचायत समितीचे उमेदवार वाखरे गावच्या सौ शारदा वसंत पाटील यांच्या देखील त्या पूर्वी डेप्युटी सरपंच म्हणून त्यांनी काम केले. ते काम करत असताना त्यांनी भरपूर विकास कामे केलेली आहेत. त्याच पद्धतीनं त्यांना देखील शेती, दुग्ध व्यवसाय प्लस शिक्षण ह्या सर्व गोष्टीचा अनुभव त्यांना आहे. निश्चितपणे ते या पदासाठी न्याय देतील असा मला विश्वास आहे. नक्कीच तुम्ही सांगितलं की आता शिवसेनेच्या हे उमेदवार आहेत आणि शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर ते निवडणूक लढवत आहेत. आता बघायला गेलं तर कुठंतरी राजेंद्र दिवसे असतील किंवा शारदा वहिनी असतील, या निवडणुकीमध्ये या पदाचा कुठंतरी त्यांनी स्वार्थ बघितला आणि ही निवडणूक लढवतात असं चित्र दिसतंय. ह्यात स्वार्थ वगैरे काही असण्याचं कारणच नाही, कारण का ते
आज ह्या क्षेत्रामध्ये काम करत नाहीत. गेली अनेक वर्ष 15 ते 20 वर्ष झाले हे परिश्रम घेत आहेत. त्याचबरोबर आमचे लाडके आमदार कर्वे नरके साहेब यांच्या माध्यमातून जे विकास कामं केलेत त्याच्या जोरावर आणि त्यांच्या पाठबळावरती हे सर्व निवडणूक लढवत आहेत. निश्चितपणे मी ज्योतिबाच्या साक्षीने सांगू इच्छितो की त्यांचा विजय हा नक्की होईल. नक्की होईल असं तुम्ही सांगताय. पण असं चित्र आहे का हो की आता ही निवडणूक जी आहे ती चुरशीची निर्माण झालेली आहे आणि राजेंद्र दिवसे असतील त्यांच्याकडनं कुठंतरी पैशाचा वारेमाप वापर केला जातोय, आमिष दाखवली जातात आणि निवडणूक लढवा लागली. नक्कीच हे जे विरोधकांचा चालला अपप्रचार किंवा भूलताप आहेत असं कोणत्याही प्रकारचं कारण नाही. आणि ही इलेक्शन फक्त विकासाच्या मुद्द्यांवरती चालू आहे. आणि चंद्रदेव साहेबांचं जे लोकमत त्यांचं जे केलेलं काम आहे आणि ते सदैव पाठिंबा असल्यामुळं हे विकास कामांच्या मुद्द्यांवरतीच ही इलेक्शन चालू आहे, नाही की पैसे आणि स्वार्थ बघून ही इलेक्शन चालू आहे. बर दादा, तुम्ही कसं बघता या निवडणूक? तुम्हाला या निवडणुकीबद्दल काय वाटतंय? या निवडणुकीबद्दल बोलत असताना आम्ही शिवसेनेच्या वतीने जे उमेदवार आमच्या समोर आहेत, मग त्या प्रियंका दिवसेताई असतील किंवा शारदा पाटील मॅडम असतील, एक सुशिक्षित घरातून आलेल्या पंचायत समितीचे उमेदवार आहेत. त्याचबरोबर राजेंद्र दिवसे साहेबांच्या माध्यमातून या आमच्या करवीर मतदारसंघात किंवा या शिंगणापूर जिल्हा परिषद मतदारसंघात श्रावणबाळ योजनेची जी कामं झालीत ती मोठ्या प्रमाणात लाभार्थी त्यांनी या ठिकाणी आमच्या मतदारसंघात लोकांना लाभ मिळवून दिला. आणि खऱ्या अर्थानं पद नसताना देखील लोकांच्यापर्यंत पोचून येणाऱ्या काळात जिल्हा परिषद सदस्याची कामं काय असावीत हे या ठिकाणी त्यांनी दाखवून दिलं. आणि नरके साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे दोन्ही उमेदवार नक्कीच मोठ्या फरकाने निवडून येतील असं तुम्ही म्हणताय. आता भविष्यात जर बघायला गेलं तर एकीकडे राजेंद्र दिवसे यांनी कामं केलेली आहेत, मात्र आता त्यांच्या पत्नी प्रियांका दिवसे या निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. प्रियांका दिवसे तशा सक्षम वाटतात का हो की राजेंद्र दिवसेंनी कामं केली म्हणून त्यांना मत देतील का लोक? नक्कीच. कसं आहे सर, आता आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये 50% महिलांना संधी आपल्याला शासनाने दिलेली आहे. पण महिला चूल आणि मूल याच्या पलीकडे आपण याच्या आधी कधी विचार केला नव्हता. पण आज राजेंद्र दिवसे काय आणि प्रियांकाताई काय ह्या नाण्याच्या दोन्ही एकच बाजू आहेत. येणाऱ्या काळात राजेंद्र दिवसे ज्या पद्धतीनं आपल्या मतदारसंघात काम केलं त्याच पद्धतीनं प्रियांकाताई देखील त्याच्यापेक्षा जास्त काम करतील. आणि आज खऱ्या अर्थानं महिला त्यांच्या निमित्तानं समोर येत आहेत आणि आपल्या त्या पदाला न्याय देत आहेत. खरोखर एक अभिमानास्पद बाजू आहे आणि मला असं वाटतं की प्रियांकाताई नक्कीच जिल्हा परिषद सदस्य पदाला न्याय देतील. आपण आतापर्यंत अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितलेले आहेत, पंचायत समिती सदस्य बघितलेले आहेत. निवडणुका आल्या की मतदानापुरतं यायचं, मतं मागायची, निवडून यायचं आणि पुन्हा 5 वर्ष गायब व्हायचं. असं प्रियांका दिवसे असतील किंवा शारदा पाटील असतील करणार नाहीत कशावरनं? अजिबात नाही. कारण निवडणुकांच्या पर्यंत आम्ही इथून मागचा जर काळ बघितला तर शारदा वसंत पाटील ह्या गेली अनेक वर्ष शेती, सरांनी सांगितल्याप्रमाणे दूध व्यवसाय आणि त्यांनी गावचं उपसरपंच पद भूषवले. त्यामुळे त्या जनतेत मिसळून काम करणारे आहेत. ग्रामीण भागातील एक अभ्यासू, सुशिक्षित आणि शेती करणाऱ्या महिला आहेत. प्रियांकाताई देखील येणाऱ्या काळात आता राजेंद्र दिवसे साहेब आमच्यापर्यंत पोहोचत होते, पण येणाऱ्या काळात नक्कीच आम्हाला विश्वास आहे की त्या देखील आमच्यापर्यंत पोहोचतील, असं त्यांच्याकडून होणार नाही. यावेळी प्रियांका दिवसे असतील किंवा शारदा पाटील असतील हे शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तर तुम्ही यावेळेला मतदान करताना व्यक्ती बघणार की पक्ष बघणार? व्यक्ती देखील तितक्याच सक्षम आहे आणि पक्ष देखील तितकाच सर्वसामान्य जनतेला न्याय देणार आहे. आज पक्ष म्हणून शिवसेनेकडे बघत असताना शिंदे साहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्रानं स्वीकारलेलं आहे आणि म्हणून आणि नरके साहेबांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्ष मोठमोठी कामं आमच्या मतदारसंघात झाली. पक्ष देखील सक्षम आहे आणि उमेदवार देखील सक्षम आहेत, म्हणून आम्ही धनुष्यबाण आणि उमेदवार यांना मतदान करणार आहोत. मित्रा, काय सांगशील? जिल्हा परिषद निवडणुका सध्या सुरू आहेत, काय वाटतंय तुला? कुणाचं वारं वाहतंय? आता जर शिंगणापूर जिल्हा परिषदमध्ये बघायला गेलं तर राजेंद्र दिवसे दादांचं वारं चाललंय. कारण दादांच्या मागं युवा वर्ग एवढा मोठ्या संख्येने आहे. कारण दादांनी युवकांसाठी एवढी कामं केलेत की खेळाच्या बाबतीत म्हणा, काहीतरी कोणाला शालेय जीवनात मदत केली आहे. दादांचं काम उत्तम आहे आणि आम्हाला 100% खात्रीनिशी वाटते की ह्यावेळी गुलाल दादांनाच लागणार. बर, आता राजेंद्र दिवसे यांच्या पत्नी प्रियांकाताई, त्यांचं काय व्यक्तिमत्व आहे? त्यांना लोक का साथ देतील? ताई एकदम शिकलेल्या आहेत. ताईंना म्हणजे प्रत्येक गोष्टीचं नॉलेज आहे. ताई प्रत्येकाच्या घरात गेलेल्या आहेत, प्रत्येकाच्या सुखादुःखात आहेत आणि ताईंची उमेदवारी म्हणजे प्रश्नच नाहीये. कारण ताईंचं बोलणं, ताईंचा स्वभाव आणि ताईंचे जे विचार करण्याची क्षमता ती अक्षरशः कोणालाही जमणार नाही. बर,
आता या जिल्हा परिषद मतदारसंघातील तरुण वर्ग तू म्हणलास की तरुणांना त्यांनी भरपूर सहकार्य केलेलं आहे, तर प्रियांका दिवसे यांच्या मागे तरुण वर्ग किती प्रमाणात मागे राहील असं वाटतंय? 100% मागे राहणार. जसा दादांच्या पाठी युवा वर्ग आहे तसाही ताईंच्या पाठी युवा वर्ग राहणार, कारण ते आमच्या भावांची बहीण आहे आणि आम्ही आमच्या बहिणीच्या पाठी ठामपणे उभे राहणार. नक्कीच. दादा तुम्ही काय सांगताय, तुम्ही या निवडणुकीकडे कसं बघताय? मी राजसाहेबांचे काम अगदी जवळून पाहिलं आहे. त्यांचं कार्य असं आहे की लहानापासून थोरापर्यंत हा. ते सर्वांना मान देतात, सुखदुःखात सामील होतात बर. आणि त्याचं चांगलं काम आहे. साहेब काय सांगाल, जिल्हा परिषद निवडणुका सुरू झालेल्या आहेत, आपल्या या वाकरे गावामध्ये कसं चित्र आहे आता सध्याचं? वाकळे गावामध्ये जवळ सर्वच गट एकत्र आलेले आहेत, त्यामुळे गावामधून 70% पाठिंबा हा प्रियांका दिवसे आणि शारदा वसंत पाटील या 2 महिला उमेदवारांना मिळालेला आहे. बर. आता प्रियांका दिवसे असतील किंवा शारदा पाटील असतील, या दोन्ही महिला आहेत. महिला म्हणून काय वाटतंय, त्यांच्यावर मर्यादा येतील का, किंवा संसार असेल आणि विकास कामं त्यांच्याकडून होतील असं चित्र वाटते का? प्रियांका दिवसे या अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी बराच शैक्षणिक विकास, त्यांना सामाजिक विकास त्या विभागामध्ये केलेला आहे आणि त्यांना राजकारणाची आवड आहे, समाजकारणाची आवड आहे. बर. दुसऱ्या ज्या महिला उमेदवार आहेत त्या शारदा वसंत पाटील या स्वतः त्यांनी वाकळे या मोठ्या गावचं त्यांनी डेप्युटी सरपंच भोगलेलं आहे आणि त्या कालावधीमध्ये त्यांनी बरेच सामाजिक उपक्रम महिलांचे असतील, प्राथमिक शाळांचे असतील त्यांनी घेतलेले आहेत आणि ते यशस्वी करून दाखवलेले आहेत. बर. आता बघायला गेलं तर शिंगणापूर गावापुरतं प्रियांका दिवसे यांचं काम झालं होतं आणि वाकरे गावापुरतं शारदा पाटील यांचं काम झालं होतं. आता या पंचायत समिती मतदारसंघ असेल किंवा जिल्हा परिषद मतदारसंघातील लोक कितपत या दोन्ही उमेदवारांना शिवसेनेच्या साथ देतील असं वाटतं? जवळजवळ 70% उमेदवार या मतदार या उमेदवारांना दोन्ही साथ देतील, धनुष्यबाण बर. शिवसेनेच्या.